सोहळ्याच्या या मैदानावरती पार पडतोय। आपला आजचा विषय वेगळा आहे। आजचा विषय आहे की या आजच्या काळामध्ये जेव्हा हिंसा वाढत चाललेली आहे, माणसामधला माणूस पण कमी होत चाललेला आहे, अशा वेळी वारकरी संप्रदाय, आपली संस्कृती, आपला हा सगळा भागवत धर्म, आपली ही शिकवण आपल्याला टिकवू शकते का, आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकते का, माणूस म्हणून जगायला आपल्याला मदत करू शकते का, या विषयावर आपण गप्पा करणार आहोत, संवाद साधणार आहोत। मी त्याला चर्चा शब्द देणार नाही आणि त्यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत। पुढे जाण्यापूर्वी आजचा प्रश्न सगळ्यांसाठी मी परत एकदा वाचून दाखवते। सध्याच्या अशांत आणि हिंसक बनत चाललेल्या वातावरणात वारकरी संप्रदायाची शिकवण हीच काळाची गरज बनलेली आहे का, हा आपला आजचा विषय आहे। जसं मी म्हणालो होतो तसं आपण एक साधारण महिला प्रतिनिधित्वाचा मुद्दा आहे, त्यामुळे आज त्यांच्यापासून सुरुवात करतो, शिवलीला पासून। शिवलीलाजी, आपला प्रश्न तुम्ही जाणून घेतलेला आहे। आजच्या काळामध्ये सगळा मीपणा आहे, भौतिक सुखवस्तूमध्ये माणूस बरबटत चाललेला आहे, हिंसक प्रकार सुद्धा घडतात, मधल्या काळातल्या काही घटना सुद्धा आपल्या समोर आहेत। अशा वेळी आपला भागवत धर्म, आपले हे संत शिकवण कशी कामी येऊ शकते, काय वाटतं? तसा विचार केला अहंकाराचा तर माऊली फार गोड वर्णन करतात की हे जे काम क्रोध आहे, तिसऱ्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायांनी 22 ओव्या याच्यावर खर्च केल्या आणि हे जे जळे विन बुडविती आगे विन मारिती, हे जे वर्णन आहे ज्ञानोबारायांचं की हे ज्ञाननिधीचे भुजंग, हे विषय मार्गीचे वाघ असं म्हटलं जातं, विषय दरीचे वाघ भजना मार्गीचे मांग मारकजे, माऊलींचं असं वर्णन आहे। आणि यामध्ये काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार सगळंच येतं। माऊली म्हणतात आपण यासी आपण मानती महंतपण भुगती असाधारण गर्वे येणे। बरोबर, म्हणजे माऊलींचं असं वर्णन आहे की जी माणसं ज्ञान अज्ञानाच्या चौकटीतच राहिलेली असतात, अहंकाराच्या चौकटीत राहिलेली असतात, त्यावेळेस असं होतं की जी समदृष्टी ज्ञानोबाराय सांगतात ती कदाचित मिळत नाही, अजून आम्हालाही नाही आणि कदाचित संताच्या पलीकडे कोणालाच नाही। कारण संत त्यांनाच म्हणावं ज्यांची जी दृष्टी आहे, जे माऊली म्हणतात भरला घनदाट हरी दिसे, अगदी ही दृष्टी असावी। आणि अहंकाराचं म्हणाल तर मी एक साधं उदाहरण देऊ शकते। तरुणांमध्ये तो जास्त आहे, म्हणजे आमच्या वयामध्ये तो जास्त आहे, मोठ्यांकडे तो अहंकार कमी दिसतो आम्हाला, ते नम्र आहेत। पण जे आमचं वय आहे, आम्हाला असं वाटतं थोडंसं ज्ञान प्राप्त झालं, थोडंसं छान कीर्तन करता आलं, थोडंसं छान गायन वगैरे करता आलं की मग आम्ही भारी झालो, आम्ही 2-4 माणसांनी आमच्यासोबत फोटो काढले की आम्ही मात्र प्रसिद्ध कीर्तनकार झालो। पण अगदी तसं काहीच नाहीये, कारण मोठी माणसं बघितली की आमचं पण काही विसरून जातं। त्याच्यामुळे आमची पण म्हणजे सोप्या भाषेत सांगायला गेलं तर तरुणाईची परिस्थिती अशी आहे, एखादा कॉलेजमधला तरुण जर गाडीहून पडला तर त्याला पडल्यावर लागल्याचं जेवढं वाईट वाटत नाही, तेवढं वाईट कुणीतरी बघितलं की काय याचं जास्त वाईट वाटतं, कारण तो एक इगो असतो आणि तो इगो घालवण्यासाठी मला वाटतं वारी फार महत्वाची आहे। हे अगदी खरं आहे। मी तुम्हाला सांगतो, मी आज दिवसभर इकडे फिरतोय, सगळेजण इकडे कोणाला काही सांगितलं नाही, प्रत्येक जण जबाबदारी पार पाडतो आणि आपलं काम करून पुढे जातो। तुमच्या बाजूला प्रभाकर देशमुख उभे, ते तुम्हाला कळणार पण नाहीत की आपल्यासोबत विभागीय आयुक्त राहिलेली व्यक्ती आहेत, पण ते तितके साधेपणाने राहतात, आजूबाजूला असतात। आम्ही ओळख झाली म्हणून आम्ही लगेच पुढे गेलो। देशमुखजी, तुम्ही एवढं काम केलेलं आहे, जो आपला विषय आता चाललेला आहे, काय असं चाललेलं आहे की एवढी महाराष्ट्राची एवढी आपली संत परंपरा आहे, पण काही घटना घडतायत आजूबाजूला, देशामध्ये सुद्धा सगळीकडे, जगात हिंसाचारच सगळा चाललाय, युद्ध चालू आहेत, अशा वेळी आमचा संत विचार वेगळा मार्ग देऊ शकतो? जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सर्व समाजाला एकत्र ठेवण्याचं, ऐक्य ठेवण्याचं काम वारकरी संप्रदायाने केलंय। खूप प्रचंड मोठं काम आहे। इथं लहान नसतो, मोठा नसतो, गरीब नसतो, श्रीमंत नसतो, मोठी माणसं सुद्धा लहान माणसाच्या पायाला स्पर्श करतात। आणि मग इथं अहंकार तर कधीच संपलेला असतो। खऱ्या अर्थानं मानवतेचा धर्म आहे, तो मी अनुभवला आहे। पंढरपूरचा विठ्ठल रुक्मिणी समितीचा कार्यकारी अधिकारी असताना सुरुवातीच्या काळात मी होतो, दर्शन मंडप त्या ठिकाणी आम्ही बांधला, त्यावेळेला सर्व लोकांनी आम्हाला सहकार्य केलं। देहू आळंदी पंढरपूरचा आराखडा केला, त्याचा मी प्रमुख होतो। ह्या सगळ्या प्रवासामध्ये ज्या ज्यावेळेला वारकरी भेटतात त्यावेळेला खरं तर त्यांचं कौतुक वाटतं। मला आठवतं आहे की एक वारकरी लाईनमध्ये होते, 30-35 तासांनी ते दर्शनला यायचे आणि ते जखमी झाले होते, त्यांना आम्ही उपचार केले। त्यांना म्हटलं कसं वाटतंय, ते म्हटलं बरं वाटतंय, पण माझी लाईन तुटली। त्याला जास्त अडचण वाटते, ती लाईन तुटलीच। तर मग मी म्हटलं तुम्ही काळजी करू नका, मी त्याला घेऊन गेलो आणि थेट विठ्ठलाचं दर्शन घडवून दिलं। म्हणजे वर्षानुवर्ष लोक येतात, त्यांच्या परिस्थितीत काय फरक पडत नाही, परंतु त्यांना जो आनंद मिळतो ते कल्पनेच्या पलीकडला मिळतो आणि हा तो आनंद खऱ्या अर्थानं मानवता धर्म शिकवतो। आणि म्हणून जे जगामध्ये आता चाललंय, जे नीती धर्मानं वागायचं आहे, ज्याच्यामुळं अनेक वाईट घटना घडतात ज्या आपण कल्पना पण करू शकत नाही, तो नीती धर्म खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदाय शिकवतो, असा माझा अनुभव आहे। प्रश्नच नाही। आणि ही शिकवण घेऊन जाण्यासाठी तुम्हाला
प्रशिक्षण घ्यायचं असेल तर तुम्ही संस्थेमध्ये जाताना, शाळेमध्ये जाताना, कॉलेजमध्ये जाताना, मग हे वारी नावाचा जो शॉर्ट कोर्स आहे 15 दिवसाचा, जरा चाला, पैसे पण लागत नाही, तुमचं तर जेवण खाण सुद्धा इकडच्या वारीमध्ये होऊ शकतं. जरा 15 दिवसाचा हा कोर्स करा. आजच्या काळामध्ये त्याला क्रॅश कोर्स म्हणतात. तसा ऑनलाईन कोर्स असतो, तर ऑन रोड कोर्स करूया जरा 15 दिवसाचा, असा सुद्धा मार्ग आहे. मोरे सर आपल्यासोबत आहेत. मोरेजी, स्वागत आहे आपलं. काय वाटतं आजच्या काळामध्ये साधेपणा हरवलाय का हो? आणि हा साधेपणा माणसामध्ये डांबीसपणा वाढलाय का? आणि याच्यासाठी आपला भागवत धर्म आणि आपली शिकवणूक काय करू शकते? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद ब्राह्ममंगळ. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हिचं सत्य करा. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्ण सर्वेश्वर पूजनाचे. जगद्गुरू तुकोबारांनी या अभंगातून त्यांचं जीवित कार्य कशासाठी आहे हे प्रतिपादन केलं आहे. आणि वारकरी संप्रदायाचं खरं वैभव, संत विचाराचं आचरण करून जगाला मार्गदर्शन करणं, ही वारी आणि ही दिंड्या आणि ही पालख्या हे खरं तर मानवतेचं प्रॅक्टिकली चालतं बोलतं विद्यापीठ आहे. प्रत्येकाने यात यावं. समता काय असती, बंधुत्व काय असतं, प्रेम काय असतं, त्याग काय असतो, सेवा काय असती, हे सगळं यातून शिकावं. आणि खऱ्या अर्थानं असं हे मानवतेचं चालतं बोलतं मंदिर, आता देशमुख साहेब म्हणले त्याप्रमाणे हे चालतं बोलतं मानवतेचं मंदिर आहे. आणि या पालखी सोहळ्याची परंपरा हजारो वर्षापासून वारीची परंपरा आहे. मी अभय टिळकांकडे जाण्यापूर्वी मी पहिल्यांदा तरुणाईची एक प्रतिक्रिया घेतो आणि मग मी अभय टिळक आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडे येणार आहे. तरुणाईला आजचं काही पडलेलं नाही आहे, अध्यात्म वगैरे वगैरे सगळं सेल्फीसाठी पुरता उरलेलं आहे. कोणताही कार्यक्रम असला की सेल्फी घेतला टाकला, सेल्फी विथ तुकोबा, सेल्फी विथ विठोबा, सेल्फी विथ ज्ञानोबा, आळंदीला गेलो, देहूला गेलो, सगळीकडे गेलो, गंध लावले. असंच खरं आहे का नाही याची पण एक वेगळी बाजू आहे. आता या कार्यक्रमाची सुरुवात या अभंगाने झाली, पंढरीचा वारकरी वारी चुकवून दे हरी. तर आम्ही 15 वर्षापूर्वी फेसबुक दिंडी सुरू केली. ज्या व्यक्तींना प्रत्यक्ष वारी करता येत नाही आहे त्यांना मी प्रत्यक्ष वारीमध्ये या फेसबुकच्या माध्यमातून, पोस्टच्या माध्यमातून, फोटोच्या माध्यमातून घेऊन आलो. नक्कीच तरुणाई आता जे काही डिप्रेशनचं तुम्ही पाहिलं असलं, आय टीमध्ये जे डिप्रेशन वगैरे येतं, आता तुम्ही आय टी दिंडी पाहिली असेल किंवा AI दिंडी निघालेली आहे. तर या लोकांना हे जे डिप्रेशन घालवण्यासाठी सगळ्यात बेस्ट तुम्ही जो सांगितलं की हा कोर्स करू शकता तुम्ही, ऑन रोड कोर्स आहे, तो रोड फ्रीमध्ये करणाऱ्याचा ऑन रोड कोर्स या वारीमध्ये तुम्ही करू शकता. अगदी मला आता मुद्दा आला होता, डिप्रेशनचा पण शब्द निघाला. मी अभय टिळकांकडे येतो. डिप्रेशन असेल, स्वार्थ लोलुपता असेल, हिंसा असेल आणि अशा घटना घडतायत. पण इथे खरंच तुम्हाला सांगतो, इकडे लोक कसे राहतात. इकडे कदाचित या टेंटमध्ये राहणारा माणूस खात्री नाही, कदाचित कोट्यवधीचा मालक असेल, पण इकडे साधे सगळ्यांसोबत येत आहेत. पण हे आणायचं कसं? प्रश्न तर विचारला, त्याचं उत्तर काय? प्रश्न उत्तर मी प्रसन्न 3 फक्त पंक्ती सांगतो. ज्या पापबुद्धीचा आपण विचार करतोय, ज्ञानोबाचं प्रमाण आहे, आडवा हे भीमा, तरावया देह आत्मा, पैल थडी ये परमात्मा, मध्ये उभा पुंडलिकू. ती चंद्रभागा जी आहे ना, ती आमची पापबुद्धी हरण करणारी आहे. त्याच्यात जेव्हा बुडी मारतो, जो अभंग आपण सुरुवातीला म्हटला, शेवटचं चरण त्याचं असं आहे, चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान. त्या चंद्रभागेमध्ये पापबुद्धी नाहीशी करून आम्ही पलीकडे गेलो तर परमात्मा आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, वारकरी संप्रदायाची जी भक्ती आहे, त्या भक्तीचं वैशिष्ट्य असं आहे, त्याला नीतीचं अस्तर आहे. ज्ञानोबांची ओवी अशी आहे, जया भक्तीची येतुली प्रीती, ते कैवल्याते परवते सर म्हणती, जयांचे लीला माझी नीती जी आली दिसते. म्हणजे भक्तीला नीतीचं अस्त्र असलं पाहिजे. दुसरं आहे. आणि तिसरं महत्वाचं गोष्ट जे आमच्या तुकोबारांचं आहे, संतपीठाचा आमचा जो उपक्रम आहे, तुकोबार असं म्हणतात, तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी यायचे. म्हणजे आपण स्वतःबद्दल कधी हिंसा करतो का? मुक्ताबाई म्हणतात, जीवदातांनी चावली कोणे बत्तीशी ताडली. आपलं स्वतःवर जितकं आपण प्रेम करतो तितकं प्रत्येक जीवावर करणं हे भक्तीचं जागतं मुक्त रूप आहे. वारी त्याचं दर्शन आहे. त्यामुळे भक्ती, नीतियुक्त भक्ती आणि पापबुद्धी नाहीशी होणं हा वारकरी संप्रदायाच्या बोधाचा गाभा आहे. मी भागवत महाराजांकडे जाण्यापूर्वी माझ्या ह्या वेण्णा दिंडीचे सुद्धा मंडळी आहेत, मला त्यांना विचारायचं आहे की बाबा, आपण सगळं आजूबाजूला बघतोय, म्हणजे उभं घ्यावं अशी परिस्थिती आहे, भ्रष्टाचार सगळा बवळावलेला आहे सगळं. अशा काळामध्ये जगताना आपल्यासारखी मंडळी जी अध्यात्माकडे वळली गेलेली आहेत, आकर्षण आहे त्यांना, तुम्हाला काय वाटतं? काय आपल्या राजकारणासाठी जरा करूया का? सगळं अधिवेशन असतं ना, तसं सगळ्यांचं एक वारीचं अधिवेशन ठेवायचं का? ठेवलंच पाहिजे. सगळ्यांना घेऊन जायचं. सगळे मुख्यमंत्र्यांपासून सगळे विरोधी पक्ष नेते, सत्ताधाऱ्यांनी सगळ्यांनी आलं पाहिजे. सगळे चालतायत. चित्र कसं दिसेल? एक नंबर. वारीत आल्याशिवाय कळत नाही वारी काय आहे. वारी म्हणजे ब्रह्मानंद. वारीत आलं ना की वारी पंढरीची, वैष्णवांचा मेळा, आणि मुखे हरिनामाचं नाव असेल आणि कपाळी जर चंदन टिळा असेल तर याशिवाय ब्रह्मानंद दुसरा नाहीच.
जर तुम्ही आहे ना रुटी घाटातून वर आला तर लहान वयस्कर माणूस सुद्धा एक लहान माणूस मुलगा होऊन जातो. मी पुन्हा शिवलीलाताईंकडे जाऊन मग नंतर मला इकडच्या आणखी काही गेस्टकडे जायचंय. शिवलीलाजी, हा जो आपला मुद्दा चालू आहे की आपण तर म्हणतो की भगवत धर्माकडे या, वारकऱ्यांच्या शिकवणुकीकडे या, संतांच्या शिकवणुकीकडे या, पण ते आणायचं कसं? त्यातल्या त्यात मला बरं असं वाटतं की संत आपल्याकडेच्या सगळ्या हबोपंची परंपरा आहे आणि आज तुमच्यासारखी तरुणाई मंडळी त्याला घेऊन तरुणाईला जोडून घेते. तुम्हाला प्रतिसाद कसा वाटतो? तरुणाई का आम्हीच आरोप करतोय तरुणाईवर की हिला काय पडलेलं नाही, असं नाही आहे. जर विचार करायला गेलं तर अजून खूप तरुणाई अशी आहे. सगळ्यात पहिल्यांदा स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी जोगबाबांची वारकरी शिक्षण संस्था, आणि त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर हजारो मुलंच आहेत आणि ही शेतकऱ्याची मुलं अखंडितपणे तुम्ही वारीत सुद्धा कधी अनुभवा, टाळकरी तरुणच आहेत. आणि शेवटी संप्रदायाचा नियमच आहे की तरणा भाग्यवंत नटी हरी कीर्तनात. जर तरुण शोभून दिसत असेल तर तो कीर्तनातच दिसतो किंवा भजनातच दिसतो. आता होतं काय आमच्यासारख्या तरुणाईचं, एज्युकेशन असतं, बाकीच्या गोष्टी असतात. या सगळ्या गोष्टी करून संप्रदायाकडे यायचं म्हटलं की आमच्याकडनं काही नीतिमूल्य चुकली जातात. मग आम्ही असा विचार करतो की थोडी बाह्य अंगाने वारी करूया, थोडा आनंद घेऊया. पण ज्यावेळेस हे सगळं केल्यानंतर संप्रदायामध्ये येतो किंवा सगळ्या मोठ्यांचा आशीर्वाद मिळून आम्हाला, जसं माऊली म्हणतात की तुझ्या दारी आल्यानंतर कळतं मी कोण आहे. मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीला किंवा तरुणाला त्या वयामध्ये, जसं स्वामी विवेकानंद सांगायचे की आमचा देश तरुणांचा आहे, सगळ्यात जास्त तरुण भारतामध्ये आहेत, आणि तरुण कोणाला म्हणावं तर जो देशाला तारतो तो तरुण आहे. पण सध्याची तरुण पिढी आहे ना, मला असं वाटतं प्रसन्न दादा, नाही म्हणजे शेवटी नाही जरी म्हटलं तरी सोशल मीडियाच्या थोडंसं इन्फ्लुएन्स जास्त आहे त्याचा. आणि प्रॅक्टिकल सांगायला गेलं तर विज्ञानामध्ये गुंतलेली आहे. आमच्यासारखी मंडळी 4 पुस्तकं जास्त वाचली की आम्हाला वाटतं गाथा आणि ज्ञानेश्वरी याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे. थोडं एज्युकेशन केलं, पोस्ट ग्रॅज्युएट झालो की मग आमच्यासाठी म्हणजे आय डोंट बिलीव्ह इन गॉड असं होतं आमचं. आणि मग आम्हाला असं वाटतं की कोण परमात्मा, कोण देव, जो दिसत नाही, जो अनुभवता येत नाही, तो देव मानायचा तरी कसा. मग माऊली म्हणतात या ज्ञान भक्ती सहज बघतो एक वटला मज, तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. वटला याचा अर्थ एकरूप होणं. आत्ताची जी तरुणाई आहे ती एकरूप व्हायला तयार नाहीये. म्हणजे असंही नाहीये की नाहीच आहे आणि असंही नाहीये की सगळीच आहे. तुम्ही जसं मगाशी दादांना म्हटलात की तरुण पिढी एक कुर्ता घालून एक प्रेझेंटेशनसाठी किंवा आपण म्हणतो ना एक ट्रेंडिंगसाठी आलेली असते, तेही खरं आहे. पण त्याच वेगळीकडे जिथे फडाच्या दिंड्या आहेत, जिथं वर्षानुवर्ष हजारो वर्ष ही संप्रदायाची वारी चालली आहे, तिथे मात्र ज्यांच्या वडिलांनी आयुष्यभर ती सेवा केलेली आहे त्यांची मुलं जो फेटा बांधतात, जे धोतर घालतात, ते नीतिमूल्य सांभाळूनच. इकडे सगळी तरुणाईच नाही, सोशल मीडियावरचीच तर मंडळी इकडे आलेली आहेत. आणि मग स्वतः शिवलीला कोण आहे, त्या तरुण तर आहेत, त्या पण आलेल्या आहेत. मी भागवत महाराजांकडे जातो. भागवत महाराज, इकडे प्रश्न असा आहे की अमृताचा कलश समोर ठेवलेला आहे, पण प्रश्न असा आहे तिथपर्यंत जाऊन स्पर्श करायची गरज आहे. आज इतकं सगळं तुमच्या आपल्या अंगणात आहे, आता तर ऑनलाईन पण आहे, तुकारामांचं ज्ञानोबांचं साहित्य सगळं आज त्याच्या वेबसाईट्स आहेत. असं असून सुद्धा समाजापर्यंत ते पोहोचत का नाही आहे? आम्हाला अधिकाधिक शिक्षण व्यवस्थेमध्ये वेगवेगळे कोर्सेस येत आहेत, सगळं येत आहे, पण मूल्य शिक्षण आणि मूल्य शिक्षणाचा गाभा भागवत धर्म, वारकऱ्यांची मूल्य व्यवस्था, संत साहित्यानं शिकवलेली शिकवण या का नाही येतात आमच्याकडे? ज्याच्यामुळे हा जो प्रश्न आपण विचारला त्याला उत्तर मिळू शकेल. त्याला उत्तर जर म्हटलं तर त्याचं अगदी प्रात्यक्षिक उत्तर म्हणजे जी वारी आहे. वारी अशा करता म्हणेल की आज जो काही प्रश्न एकूणच जगाच्या पुढे किंबहुना या चर्चेचाही आपण केंद्रबिंदू तोच ठेवलेला आहे की जगामध्ये, म्हणजे मगाशी अहंकाराचा मुद्दा निघाला. अहंकार म्हणजे काय? अहम न धरलेला एक आकार, आणि तो आकार ज्याचा अहंकार आपण मोठा आहे म्हणतोय तर त्याच्या अहमचा आकार फार छोटा आहे. एकतर तो अहमचा आकार इतका मोठा असला पाहिजे की जसं ज्ञानेश्वर महाराजांचा अहंकार आहे, मी जबाबदारीने बोलतोय, हा ज्ञानेश्वर महाराजांचा अहमचा आकार आहे, पण तो विश्वाचा आकार आहे. त्यामुळे ते विश्वची माझे घर असं म्हणू शकतात. अडचण कुठे? माझ्यासमोर मी समोरच्याला कितपत महत्त्व द्यायचं आणि कितपत नाही, जो दुखावतो त्याला हल्लीच्या मराठीत आपण इगो वगैरे म्हणायला लागलो, असं सगळं आहे. पण वारीमध्ये काय होतं, तुम्हाला सजीव माणसाचंच महत्त्व तिथं समजतं असं नाही. म्हणजे अगदी आता मगाशी याचं प्रास्ताविक करताना तुम्ही आभार मानले की आज मेघराजानं कृपा केली आणि पाऊस नाही आला. मुद्दा असा आहे, पहा तुम्ही सगळी माध्यमांची मंडळी आहात. आता त्यात काय, आपल्याकडे मुद्रित माध्यमांचा विचार करायचा झाला तर कालचं वर्तमानपत्र आज किंबहुना सकाळचं संध्याकाळी रद्दी होतं, आणि रद्दी म्हटलं की मग त्याचं मूल्य मी वेगळ्या रीतीनं प्रसन्न जोशींना सांगण्याची गरज नाही.
फार फार तर त्याचा उपयोग आपल्याकडे काय, घराची काच खराब झाली असेल तर ती पुसण्याकरता अथवा धुतलेल्या गाडीमध्ये पायाखाली टाकण्याकरता, एवढंच त्याचं एरवी आपल्याकडे महत्त्व आहे. पण त्याचं सुद्धा महत्त्व किती आहे हे पाहायचं असेल तर ते वारीत आलं पाहिजे. कसं मी तुम्हाला सांगतो, होऊ नये आत्ता कार्यक्रम सुरू असताना आपलं, पण कदाचित तिथे पाऊस आला आणि सगळी आता ही जमीन जर ओली झाली, खाली चिखल झाला आणि हा कार्यक्रम संपल्यानंतर आपल्याला बसायचं आहे आणि हे बसत असताना इथं उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाकडे असं गृहीत धरा आपण रद्दीतलं एक एक पान आहे. हो असेल तर किती महत्व आहे त्याचं. आणि ते समजा माझ्याकडे अथवा तुमच्याकडे नाहीये आणि ही बाकी सगळी मंडळी ते पान खाली ठेवून बसलेली आहेत आणि ते आपल्याकडे नाही, त्यावेळेला त्या पानाची काय किंमत आहे ती आज इथे कळते. पण इथं हा जो काही 17-18 दिवसांचा कालावधी आहे याच्यातून आपण घरी काय घेऊन जातो तर ही शिदोरी आपल्याला न्यायची आहे. मूल्य शिक्षणाचं जी काही पाठशाळा आहे खऱ्या अर्थानं तर ती ही आहे. मला एक प्रश्न इकडे सगळ्यांना मी विचारणार आहे. मी प्रश्न तर विचारला त्याबद्दल सगळ्यांना मी विचारतो पण आहे, पण वारकऱ्यांकडनं घ्या, मूल्य शिक्षण घ्या, भागवत धर्माकडून घ्या, संत शिकवणूक घ्या, म्हणजे नेमकं काय घ्या. कारण इतक्या संतांची आपली मांदियाळी, एवढं लिहून ठेवलेलं साहित्य, त्यातून घ्यायचं तरी काय. आमची आजची पिढी म्हणेल किंवा बाकीचे म्हणतील काहीतरी थोडक्यात आम्हाला सांगा, पटकन घेतो आणि तेवढं करून आम्ही मार्गी लागतो. तर तो प्रश्न मी सगळ्यांना विचारणार आहे. मी प्रभाकर देशमुखांपासून सुरुवात करेन. देशमुख साहेब, आपण आपल्या जबाबदाऱ्यांमध्ये इतक्या प्रकारच्या लोकांशी भेटलेला आहात, प्रशासन असेल, सगळीकडे शेवटी माणसं आहेत, असं काय कॅप्सूल स्वरूपात दिलं पाहिजे म्हणजे वारकऱ्यांकडनं घेण्यासारखं, भागवत धर्मासारखं घेण्यासारखं, तुम्ही काय सांगा. भागवत धर्म खऱ्या अर्थानं नीतिमत्तेचा धर्म आहे आणि मूल्य शिक्षण हे भागवत धर्मातून प्रत्यक्षात अनुभवायला मिळतं. मला असं वाटतं की मी काही शिक्षणामध्ये काम केलं होतं, तर लहान मुलांच्यापासून त्यांच्यापर्यंत हा भागवत धर्माची शिकवण पोहोचायला पाहिजे. ए एडक्याच्या पेक्षा ए एकनाथाचा, ज्ञानोबाचा, तर तुकारामांचा, इथपासून जर का सुरुवात झाली, आमची बाराखडी जर का बदलली तर आम्हाला त्याच्यामध्ये बदल बघायला मिळेल. आणि खरं आहे, पाया पहिल्यांदा रचावा लागेल. मी पुन्हा आमच्या मी या दिंडीचाच भाग आता बनलो, मी त्यांना सुद्धा विचारतो की लोकांना देण्यासाठी काय आपण सांगायला पाहिजे, काय केलं पाहिजे लोकांनी की जेणेकरून त्यांचं विठ्ठलाप्रती नातं जुळेल. कोण सांगेल याबद्दल, बोला. विठ्ठलाशी नातं जोडण्यासाठी काय केलं पाहिजे. मूळमध्ये थोडं शिक्षण असलंच पाहिजे आणि त्याचा उपयोग संत साहित्याकडे वळविणे आणि त्या अर्थासह स्वीकारणे आणि त्याबरोबर आपली मंडळी पुढे घेऊन जावी. मी पुन्हा सगळ्यांना विचारणार आहे की काय घ्यायचं. तुम्ही पण आज वर्षामध्ये तुमच्याकडे पण आज इतक्या अनुभवांची शिदोरी साचली असेल, काय नेमकं वाटतं, काय घेतलं पाहिजे. कामातून विठ्ठल शिकला पाहिजे. म्हणजे तुम्ही जे काय काम करताय त्यातून तुम्हाला तुमचा विठ्ठल शोधता आला पाहिजे. आपण माणसातला विठ्ठल शोधतोच, पण एखादा आता ही मुलं आहेत यांना सगळ्यांनाच अभंग येत असतील असं नाही, पण त्यांच्या फोटोग्राफीमधून, व्हिडिओग्राफीमधून लाखो करोडो लोकांपर्यंत आम्ही वारी पोहोचवतो. त्यामुळे आम्ही तो विठ्ठल, पंढरपूरचा विठ्ठल लहान लहान मुलांपर्यंत, ती जर आमची गाणी बघतात तर त्यांच्यापर्यंत पोहोचतोय. तर तो तुम्ही काय सांगा, काय तुम्ही वारीतून असं काय घेतलं की जे तुम्ही इतरांना सांगाल, कोणती मूल्य घेतली, काय शिकलात तुम्ही इतक्या वर्षात. आता म्हणजे एक गोष्ट बोलायला मला आवडेल की याच्यामध्ये आपण जो फोमो जो फॅक्टर आहे तो सगळ्यात अगोदरून काढून टाकला. फिअर ऑफ मिसिंग आउट. येस, हा फॅक्टर काढून टाकला पाहिजे. आणि सध्या आपल्याला आता आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे आणि त्याच्यामुळे संत साहित्याने हा अभिजात दर्जा मिळाला आहे. त्यामुळे आपण वारी अभिजात मराठीची सुरू करायला पाहिजे. आजचा काळ इन्स्टंट्स आहे, आम्हाला इन्स्टंट कॉफी, इन्स्टंट मॅगी पाहिजे. तर काय ह्याच्यातलं बाबा एवढं नाही वाचता येत ना, तर काय घेतलं पाहिजे. या प्रश्नाचं एक उत्तर मी देतो, दुसरं उत्तर आमचे राजू महाराज देतील. कारण जो प्रश्न आपण मगाचपासून म्हणतोय की हे आपण आचरणात कसं आणायचं, याचं एक उत्तर असं आहे की लहानपणापासून तो संस्कार आपल्यावरती व्हायला लागेल. त्याच्याकरता संतपीठ आहे, त्याच्याबद्दल महाराज बोलतील. तुमच्या प्रश्नाचं उत्तर प्रसन्न असं आहे, हा जो आमचा संप्रदाय आहे ना, हे जे आमचे संत आहेत हे आमच्याकडनं त्यागाची मागणी करतायत. हे अवघड काय आहे, कारण तुकोबांचं मी फार गोड अभंग आहे. महाराज म्हणतात, तुका म्हणे न वेचिता मोल तो हा यासी महाग विठ्ठल, वेचिता फुकाचे नि बोल केवळे खोला अभागिया. म्हणजे आम्हाला विठ्ठल प्राप्त करायला मोल द्यावं लागेल. ते मोल कशाचं आहे, लहानपण देगा देवा, आम्ही कुणीही स्वतःकडे कमीपणा घ्यायला तयार नाही आहोत. हे मूळ दुःख आहे. म्हणजे तुमचं सगळं हिंसा, द्वेष, तिरस्कार, स्पर्धा, ह्या सगळ्या गोष्टी मी कुणीतरी व्हायला पाहिजे. आणि महाराज त्याच्याबरोबर अभयटिकांचा आजच्या सोशल मीडियाच्या ह्याच्यात माझे लाईक्स वाढले का, शेअर वाढले का, व्ह्यूज वाढले का, किती वाढले, मला मी इन्फ्लुएन्सर झालो का, 1 लाख सबस्क्रायबर झाले, त्याच्या विरुद्ध आपल्याला महाराज वागायला सांगतायत. ते अवघड आहे. म्हणून महाराज जेव्हा म्हणतात ना की वारी चुको नेदी हरी, कारण
काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार, बाप रखमा देवी वरू विठ्ठलाचा वारी कर. खरं. हे होणं अवघड आहे आणि म्हणून आम्हाला आचरणामध्ये आणणं अवघड आहे. काय काय घेतलं पाहिजे जर का आम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल की आजच्या या हिंसक बजबजपुरी माजलेल्या भ्रष्टाचार वाढलेल्या काळामध्ये वारकरी आम्हाला काय मार्गदर्शन करू शकतात, भागवत धर्म काय करू शकतो, तर काय 2, 4, 5 गोष्टी तुम्ही सांगा. बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या क्षेत्रामध्ये आपण कार्यरत असतो, सध्याचा समाज अशांत होण्याचं ते एक कारण आहे की मला तुमचं क्षेत्र चांगलं वाटतं, तुम्हाला त्यांचं क्षेत्र चांगलं वाटतं. म्हणजे जो नोकरी करतो त्याला उद्योजकाचं चांगलं वाटतं, उद्योजकाला वाटतं शेतकऱ्याचं चांगलं आहे, शेतकऱ्याला वाटतं आणखी कोणाचं चांगलं आहे. भागवत धर्माची ही शिकवण आहे की जी जबाबदारी तुमच्यावरती आहे तर त्या तुमच्या जबाबदारीतून तुम्ही पळ काढता कामा नये आणि तुमच्या कामावर तुम्हाला प्रेम करता आलं पाहिजे. याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेलं उदाहरण असं आहे, ते सांगतायत की एखाद्या राजाचा महाल तुम्ही पाहिला आणि तो महाल पाहिल्यानंतर तुमची ऐपत नसताना असलेलं राहतं झोपडं जर पाडून टाकलं तर मग तुम्ही रस्त्यावर याल. त्यापेक्षा तुमचं जे आहे तर ते आहे त्या तुमच्या कार्यावरती, त्या जबाबदारीवरती तुम्ही प्रेम केलं पाहिजे. आणि जे मला म्हणजे आता हे मगाशी विषय अधिवेशनाचा निघाला म्हणून उद्या हे खातं मला हवं कशा करता त्याच्यावर भांडण्यापेक्षा जे आपल्याला दिले ते असं चांगलं करावं की नंतर येणारानं ते मला द्या असं म्हणावं. तर ह्याची शिकवण आपल्याला भागवत धर्म आणि संत मंडळी देतात. तुम्ही या बाबतीत काय सगळ्या आणि खास करून तुम्ही तर अशा प्रतिष्ठानचे प्रमुख आहात, तर काय म्हणजे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, म्हणजे मी लोकांवरती 2-4 टीका करणारे प्रश्न विचारले, पण आपल्यासारख्या ज्या संस्था आहेत त्यांनी समाजापर्यंत पोहोचण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा काय करताय? तसं जर पाहिलं ना तर लहान मुलं जी आहेत ज्यांच्यावरती संस्कार करण्याची वेळ आहे त्यावेळी जर त्या मुलांवरती शिक्षणातून जर 14 मूल्यांचे संस्कार, संतांनी जी 14 मूल्ये आपल्याला घालून दिलेली आहेत त्या 14 मूल्यांचे संस्कार जर आपण शिक्षणाद्वारे जर द्यायला सुरुवात केली तर हा समाज मला तरी वाटतं अगदी 99% पुढची येणारी जी पिढी आहे ती अगदी व्यवस्थित चालेल. आणि नुसतंच म्हणजे माझं वैयक्तिक मत असं आहे की तो नुसता वारकरी होऊ नये, त्यांनी एक माणूस व्हावं. तो इन्स्पेक्टर झाला तर त्यांनी व्यवस्थितपणे त्या समाजाला न्याय दिला पाहिजे. तो वकील होऊ द्या, तो डॉक्टर होऊ द्या. एखाद्या ऑपरेशनची जर किंमत 1 लाख रुपये असेल तर त्यांनी 10 लाख घेऊ नयेत. हा माणूस घडवण्याचं ज्यावेळी प्रत्येक शाळांमधून जर आपण हे कार्य केलं तर हा आपला महाराष्ट्र नक्कीच संतांच्या विचारांना अगदी म्हणजे व्यवस्थितपणे वाटचाल करतोय असं मला वाटतं. मी यांच्या सोशल मीडिया टीममध्ये आणखी कोणाकडे तरी जाणार आहे. मला सांगा, तुम्ही सुद्धा आज मला 15 दिवस आज तुम्ही सगळं सोशल मीडियावर सांगणार आहे. सोपी गोष्ट नाही 15 दिवस वारीसाठी काढणं आजच्या काळामध्ये, डिस्कनेक्ट राहणं, आजच्या भाषेत डिस्कनेक्ट राहणं. मग तुम्ही आपल्या तरुणाईला, हा कार्यक्रम येणाऱ्या तरुणाला काय सांगाल वारीबद्दल आणि काय तुम्ही शिकलात, काय शेअर करायला आवडेल? तर एका वैष्णवाने होतो पांडुरंग पुरा असं आपण बोलतोच, तर तसे हे सगळे वारकरी आपल्या पांडुरंगाचा एक घटकच आहेत. ते 21 दिवसाची वारी करून पांडुरंगाच्या भेटीला येत असतात. तर ते एक स्त्री पुरुष लहान मोठा असं म्हणून नाही येत, ते वारकरी म्हणून येतात. ते सगळे एकत्र येतात. अर्थात तर या मूल्य सगळा विषय मांडण्यासारखा नाहीये. संत साहित्यामध्ये लोकांची आयुष्य गेलेली आहेत, तो विषय मी अर्धा-पाऊण तासाच्या चर्चेत मांडायचा भ्रम माझ्यामध्ये सुद्धा नाहीये. पण त्यानिमित्तानं एक चर्चा घडवून आणण्याचा हा 0 आवरचा आजचा प्रयत्न आहे. कार्यक्रमाच्या शेवटी मी म्हणालो होतो शिवलीला ताईंना की तुमच्याच अभंगावर सुरुवात झालेली आहे, तुम्हीच आता अभंग सादर कराल आणि त्यामध्ये आपण कार्यक्रम समाप्त करू. त्यामुळे मी माईक आता तुमच्याकडे देतो. एक छोटासा अभंग होऊन जाऊ द्या. प्रसन्न सर, मी सुरुवातीला घेतला होता अभंग. माझे वरिष्ठ आहेत सर, ते शेवट करतील. कारण सुरुवात त्यांनी केली आहे, आमच्या खांद्यावर दिलंय आणि पेलवायची ताकद त्यांनीच द्यावी एवढंच दान. मला सांगा आता हे बघा, हे कुठे होणार माहितीये का? हे इथेच शक्य होणार. समजा मी आता एखाद्या फिल्म्स कार्यक्रमात असो, फिल्मी कार्यक्रमात, तिकडे आला माईक आपलं सुरू, आमचा कार्यक्रम सुरू, पण इकडे शिवलीला यांना मात्र वाटलं की आपले ज्येष्ठ कोणीतरी आहेत त्यांच्याकडे सोपवावं. ही एवढी साधी गोष्ट जर का आपल्याला देऊ शकली, जरा धक्का लागला तर तुम्हाला पुढे जायचं ना, भाई पुढे जा, तू पुढे जा, मी थांबतो, हवं तर गाडी पुढे जाऊ दे, आमचा हॉर्न वाजला की माणूस मारायला उठतो. ही समज वारकऱ्यांमध्ये येते. हे संत साहित्याचं फलित आहे. शेवट करायला माईक तुमच्याकडे देतो. एक छोटासा अभंग. हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा. तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, विसरण व्हावा, विसरण
सर्व जोडी हीच माझी सर्व जोडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी हीच माझी न लगे मुक्ती धन संपदा 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 संत संग देई सदा संत संग देई सदा गुण गा